जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून डिसेंट फाउंडेशन पुणे आणि तालुका वकील संघ जुन्नर यांच्या संयुक्त विद्यमानं जुन्नर न्यायालयात महिला वकील, पोलीस कर्मचारी आणि पक्षकार महिलांसाठी आस्था ब्रेस्ट कॅन्सर पूर्वतपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या शिबिरामध्ये एकूण 57 महिलांची अत्याधुनिक तंत्रज्ञानानं तपासणी करण्यात आली। वेळेत निदान हाच बचावाचा मार्ग शिबिरादरम्यान मार्गदर्शन करताना डॉक्टर प्रिया कर्डिले यांनी महिलांना आरोग्याबाबत जागरूक राहण्याचं आवाहन केलं। त्या म्हणाल्या, ग्रामीण भागातील महिला अनेकदा लाजेपोटी किंवा आर्थिक परिस्थितीमुळे आजार अंगावर काढतात। स्तनाचा कर्करोग जर पहिल्या किंवा दुसऱ्या टप्प्यात लक्षात आला तर रुग्ण पूर्णपणे बरा होऊ शकतो, मात्र तिसऱ्या टप्प्यात हा आजार जीवघेणा ठरू शकतो। त्यामुळे वेळेत तपासणी करणं आवश्यक आहे। HPV लसीकरणाचं महत्त्व तज्ज्ञ मार्गदर्शक डॉक्टर शीतल शिंदे आणि गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोगाबद्दल माहिती दिली। कुटुंबातील 14 वर्षाच्या मुलींना HPV लस टोचून घेणं भविष्यातील धोके टाळण्यासाठी कसं गरजेचं आहे हे त्यांनी पटवून दिलं। विशेष म्हणजे ही लस प्राथमिक आरोग्य केंद्रात विनामूल्य उपलब्ध असल्याचं त्यांनी सांगितलं। डिसेंट फाउंडेशनचे सामाजिक योगदान। डिसेंट फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या 3 वर्षात 4000 पेक्षा जास्त महिलांची ब्रेस्ट कॅन्सर पूर्वतपासणी करण्यात आली असून सुमारे 20 गरजू रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया देखील करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली। या कार्यक्रमासाठी जिल्हा सत्र न्यायाधीश SB शेलार, वरिष्ठ न्यायाधीश अजमत हुसेन, मोहम्मद हुसेन, न्यायाधीश श्रेया जैन मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती। तसेच तालुका वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट हेमंत हडवळे, ॲडव्होकेट वर्षाताई डहाळे, डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई, डॉक्टर FB अतार, डॉक्टर दयानंद गायकवाड, डॉक्टर प्रियंका बोरा, तपासणी तज्ज्ञ सपना बेलवटे, उज्ज्वला गवळी, इतर मान्यवर उपस्थित होते। यावेळी उपस्थित सर्व महिलांना आरोग्यविषयक जनजागृतीपर कळी उमलताना या पुस्तकाच्या प्रतींचं वाटप करण्यात आलं। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ॲडव्होकेट शमीन इनामदार व तृप्ती परदेशी यांनी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं। तर आभार वकील संघाच्या उपाध्यक्षा ॲडव्होकेट निलिमा शेरकर यांनी मानले। महिलांमध्ये आरोग्याची जनजागृती व्हावी यासाठी डिसेंट फाउंडेशनच्या वतीनं आणि जुन्नर तालुका वकील बार असोसिएशनच्या वतीनं आज एक सुंदरसं शिबिर घेण्यात आलं। त्यामध्ये कॅन्सर विषयी जनजागृती करण्यात आली आणि मला असं वाटतं की तिथे ज्या मेंबर्स आल्या, ज्यांनी आपली तपासणी करून घेतली, त्या खूप सॅटिस्फाईड आल्या आणि ज्या महिला राहिल्या असतील त्यांनी अजूनही यावर जागृती करण्यासाठी या फाउंडेशनला भेट द्यावी आणि त्यांच्या जर काही शंका असतील तर त्यांचं निरसन करावं आणि अतिशय सुंदर असा उपक्रम यांनी घेतलेला आहे। तर मनापासून त्याचा डिसेंट फाउंडेशन पुणे आणि जुन्नर बार असोसिएशन आणि खास करून महिला बार असोसिएशन यांच्या माध्यमातून ब्रेस्ट कॅन्सर या संदर्भातली जनजागृती, त्याच्यातली तपासणी आणि भविष्यात त्याच्यावर उपचार कसे करावे याबाबत अतिशय सुंदर असं शिबिर जुन्नर तालुक्यामध्ये झालेलं आहे। खऱ्या अर्थानं महिलांना ज्या 2 कॅन्सरनी आज अतिशय म्हणजे संपूर्ण जगभरामध्ये बघितलं तर या 2 कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर आणि गर्भाशयाचा कॅन्सर, या 2 गोष्टींनी असंख्य महिला या त्रस्त आहेत। परंतु या ग्रामीण भागामध्ये या क्लिष्ट अशा समस्येवर डिसेंट फाउंडेशन अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहे। त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार मानते आणि ते जे जनजागृती करतील त्याच्यासाठी त्यांना शुभेच्छा। सध्याच्या काळात ब्रेस्ट कॅन्सर आणि सर्वायकल कॅन्सरचं प्रमाण प्रचंड वेगाने वाढत आहे। त्यासाठी जी मेन गरज आहे ते म्हणजे स्क्रीनिंग। जे डिसेंट फाउंडेशनच्या वतीने गावोगावी जे स्क्रीनिंग कॅम्प होतात त्यामध्ये प्रत्येक महिन्याने स्वतःचं स्क्रीनिंग करून घेतलं पाहिजे, कारण अर्ली डिटेक्शन हीच क्युअर कॅन्सरच्या बाबतीत प्रूव्ह होते। म्हणून जिथे जिथे स्क्रीनिंग कॅम्प लागतात तिथे प्रत्येक महिन्याने स्क्रीनिंग करून घ्यावं। येथे महिलांसाठी कॅन्सरचा कॅम्प आयोजित केला होता। तर जुन्नरमधील महिला पोलिसांनी व वकिलांनी त्याचा लाभ घेतलेला आहे आणि माझी अशी विनंती राहील की डिसेंट फाउंडेशन हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये, जुन्नर तालुक्यामध्ये उत्स्फूर्तपणे काम करत आहे आणि निस्वार्थपणे करत आहे। तर आपण सर्वांनी महिलांनी त्याचा लाभ घ्यावा आणि त्याच्या तपासण्या करून घ्याव्या। आज आमच्या जिल्हा कोर्टामध्ये डिसेंट फाउंडेशनचं शिबिर आयोजित करण्यात आलं होतं। त्या शिबिरामध्ये सर्व वकील महिलांनी, कॉन्स्टेबल, पोलीस खात्याचे स्टाफ वर्ग, आमच्या वकील त्या सेवेचा खूप लाभ घेतला आणि खरंच तुमची संस्था इतकं छान कार्य करत आहे की स्त्रियांसाठी काहीतरी करत आहे हे खूप महत्त्वाचं आहे, कारण स्त्रियांकडंच लक्ष द्यायला वेळ नाही आहे।
आणि अशा तुमच्या डिसेंट फाउंडेशनच्यामुळे आणि असेच तुम्ही शिबिर आयोजित करता त्याच्यामुळे स्त्रिया जागृत झालेल्या आहेत आणि तुमचा हा जो जनजागृतीचा मार्ग आहे तो खूप सुंदर आहे आणि खूप छान आहे. न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत, आज 24 तास, जुन्नर. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.